प्रॉब्लेम नंबर 3, फाइनल अकाउंट्स. प्रॉब्लेम नंबर 3, फाइनल अकाउंट, पेज नंबर 56. From the following trial balance and adjustment given below, Reena and Arti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. तो आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत ऍज ऑन 31 मार्च 2019 चे. या साईडला डेबिट बॅलन्स आणि या साईडला क्रेडिट बॅलन्सेस आहेत. सो डेबिट बॅलन्सेस मध्ये काय काय दिलं बघा. परचेसेस, डेटर्स, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न सेल्स मधून मायनस होतो म्हणून मी सेल्सला इथं स्टार मार्क करून ठेवतो. ओपनिंग स्टॉक, बॅड डेट्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डिस्काउंट, रॉयल्टीज, रेंट, सॅलरीज, वेजेस, इन्शुरन्स. ड्रॉविंग दिलेली आहे. रीना 2000 रुपये, आरती 1000 रुपये. कॅश ऍट बँक आणि कॅश इन हँड. इकडे क्रेडिट साइडला सेल्स, क्रेडिटर्स, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हा परचेस मधून मायनस होतो म्हणून मी परचेसला इथं स्टार मार्क करून घेतो. डिस्काउंट, कमिशन, कॅपिटल आणि आरती. जेव्हा क्रेडिट साइडला डिस्काउंट येतो त्यावेळेस तो डिस्काउंट हा रिसिव्ड असतो. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे ते आपलं इन्कम आहे, लक्षात घ्या. राईट, म्हणजे ते आपलं इन्कम आहे. आता ऍडजस्टमेंट वन बाय वन बघूयात आणि ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण टिक मार्क करून घेऊयात की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपल्याला ऍडजस्टमेंट आलेले आहेत. सो पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. राईट ऑफ, सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स 1000 रुपीज. सो लक्षात घ्या इथं बॅड डेट्स वरती ऍडजस्टमेंट आलेली आहे आरडीडी, आणि त्याचा दोन्हींचा इम्पॅक्ट कशावर होत असतो, सन्ड्री डेटर्स वरती इम्पॅक्ट होत असतो. सो म्हणून मी सन्ड्री डेटर्सला पण इथं स्टार मार्क करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड नंबरची ऍडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर ऍट द रेट 3% अँड क्रेडिटर्स ऍट द रेट 5%. सो ही एक इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. याला पण तुम्हाला थोडं जरा लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सो याचा पण इम्पॅक्ट कुठं होत असतो, डिस्काउंट ऑन डेटर आणि क्रेडिटर्सचा 5%. सो हा डेटर्स वरतीच इम्पॅक्ट करतो म्हणून लक्षात घ्या याला मी टिक मार्क करून घेतो. आणि सन्ड्री क्रेडिटर्स वरती पण लक्षात घ्या डिस्काउंट ची ऍडजस्टमेंट आलेली आहे म्हणून त्याला पण टिक मार्क करून घेतो. ज्या ज्या आयटम्सला मी टिक मार्क करून घेतलेला आहे ते सगळे आयटम्स आपल्याला इनर कॉलम मध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4 काय म्हणते बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस ₹700 आणि सॅलरीज ₹800. सो ही सिंपल ऍडजस्टमेंट आहे. वेजेस आउटस्टँडिंग, तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट बघायला मिळेल म्हणून मी सॅलरीज आणि वेजेसला पण इथं टिक मार्क करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्शुरन्स इज अ पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला इन्शुरन्स केलेला आणि 15 महिन्याचा इन्शुरन्स इथं पेड करण्यात आलेला आहे. सो डेट सहित इन्शुरन्स दिलेला आहे आणि 1 एप्रिल 2018ला इन्शुरन्स करण्यात आलेला आहे म्हणलं म्हणजे हा 3 महिन्याचा इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स म्हणून आपल्याला याच्यातून मायनस करायचा आहे इन्शुरन्स म्हणून. मी इन्शुरन्सला पण टिक मार्क करून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट द रेट 5% आणि 7 नंबरची ऍडजस्टमेंट आहे रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. ठीक आहे. सो लँड अँड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आलेली आहे म्हणून मी इथं लँड अँड बिल्डिंगला पण इथं टिक मार्क करून घेणार आहे आणि त्यांचा कॅपिटलच्या बेसिसवरती रेशो काढायला सांगितलेलं आहे. दोघांचं कॅपिटल 50,000 30,000 आहे. सो त्यांचा जो रेशो होईल तो असेल 5:3 असा रेशो असेल त्यांचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय दिलेलं आहे लक्षात घ्या, हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे 3 गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत. राईट. सो तुम्ही अच्छा मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सो आपण प्रॉब्लेम रीड करून घेतलेला आहे. आता पटापट आपल्याला फॉर्मॅट्स प्रिपेअर करून घ्यायचे. सो मी तुम्हाला दुसरी स्क्रीन शेअर करतो आणि आपण प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर तुमच्या समोर स्क्रीन मी शेअर केलेली आहे ज्याच्यावरती आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर.
हा प्रॉब्लेम नंबर किती आहे? 3 आहे. सो मी इथे हेडिंग टाकतो, लक्षात घ्या. इन द बुक्स ऑफ काय नाव आहे दोघांचं? रीना आणि आरती ना. इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती ट्रेडिंग अकाउंट for the year ended 31st March 2019, राईट. सेकंड नंबरचा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड नंबरची बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019 झालेली. पटापट आपण पोस्टिंग करायला सुरुवात करू विदाउट वेस्टिंग अ टाइम. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा डेबिट बॅलन्सेस आपण पोस्ट करून घेऊयात. सो डेबिट बॅलन्सला दिलेलं आहे परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येत असतं. म्हणून मी इथं ओपनिंग स्टॉक साठी एक लाईन जागा सोडतो किंवा लिहून घेतो. चला, टू ओपनिंग स्टॉक आणि त्याच्या खाली असतं टू परचेसेस मधून परचेसेस रिटर्न मायनस होत असतो. सो परचेसेस दिलेले आहे 35,500 म्हणून मी याला इनर कॉलम मध्ये लिहून घेतो. त्याच्यातून मायनस होत असतं परचेस रिटर्न. सो त्याला लगेच आपण मायनस करून घेऊ. परचेस रिटर्न. सो परचेस रिटर्न किती दिलेलं आहे आपल्याला? परचेस रिटर्न दिलेलं आहे 500 रुपीज. सो मी इथून 500 रुपीज लेस करून घेतो. दुसरी कुठली ऍडजस्टमेंट परचेसेस वरती नाहीये म्हणून याला डायरेक्टली आता आउटर कॉलमला लिहून घेतो. राईट. सो आउटर कॉलमला किती होईल मग हे? 35,000 रुपये. राईट. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, लक्षात घ्या, सेल्स रिटर्न दिलेला आहे. सेल्स रिटर्न हा सेल्स मधून मायनस होत असतो म्हणून इथं पहिल्यांदा मी इथं बाय सेल्स लिहून घेतो. सेल्स किती दिलेला आहे प्रश्नामध्ये? सेल्स दिलेला आहे प्रश्नामध्ये 58,200 मायनस सेल्स रिटर्न. सो प्रश्नामध्ये सेल्स रिटर्न दिलेला आहे 1,000 रुपये. सो मी इथं 1,000 रुपये मायनस करून घेतो. सो 1,000 रुपये मायनस केल्यानंतर किती यायला लागलं इथं? 57,200. बरोबर. सो 57,200 इथं आलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये? प्रॉब्लेम नंबर 3 चालू आहे, पेज नंबर 56 तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. ठीक आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे रीना आणि आरतीचा. सगळ्यांनी बघायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 18,100. तर ओपनिंग स्टॉकला रेकॉर्ड करून घेऊ आपण. ओपनिंग स्टॉकवर काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून त्याला मी रेकॉर्ड करून घेतो 18,100 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेट्स. सो बॅड डेट साठी मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, कशा पद्धतीने फॉर्मॅट लिहायचा, लक्षात घ्या. सो बॅड डेट्स लक्षात घ्या. बॅड डेट्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. हा, स्क्रीन स्टॉप झाली. ठीक आहे. दिसायली का स्क्रीन आता? हा, दिसायली. हा. तर बॅड डेट्सचा फॉर्मॅट मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. तर इथं बॅड डेट्सचा फॉर्मॅट मी लिहून घेतो. टू बॅड अँड डाऊटफुल डेट्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फॉर्मॅट मध्ये सांगितलं होतं ओल्ड बॅड डेट्स, त्याच्यात प्लस होत असतं
न्यू बॅड डेप्ट्स प्लस न्यू आरडीडी आणि मायनस असतं ओल्ड आरडीडी, राईट. आता याच्यातले ओल्ड बॅड डेट्स कुठे मिळाला आपल्याला? ओल्ड बॅड डेट्स दिलेला असतं ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि ओल्ड आरडीडी पण आपल्याला कुठे मिळते? ट्रायल बॅलन्स मध्ये. ठीक आहे. आणि हे न्यू जे आहे लक्षात घ्या, हे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. सो आता जी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली बॅड डेट्स असते लक्षात घ्या, ती कोणती बॅड डेट असते? ती असते ओल्ड बॅड डेट्स, बरोबर. ती कोणती बॅड डेट्स असते? ओल्ड बॅड डेट्स असते. म्हणून ट्रायल बॅलन्स मध्ये किती दिली बॅड डेट्स आपल्याला? ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स दिलेली आहे 500 रुपीज. सो मी इथं रेकॉर्ड करून टाकतो इनर कॉलमला 500 रुपीज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग हा ऍसेटचा आयटम आहे, म्हणून मी ह्याला ऍसेटला रेकॉर्ड करून घेईन, लँड अँड बिल्डिंग. सो लँड अँड बिल्डिंग्स, लँड अँड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट दिली आहे, म्हणून मी त्याला इनर कॉलम मध्ये लिहून घेईन. सो 25,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. फर्निचर पण ऍसेटचाच आयटम आहे. सो मी ह्याला इथं एक लाईन जागा सोडून ऍडजस्टमेंट करण्यासाठी फर्निचर. फर्निचर किती दिलेलं आहे? 20,000. फर्निचर वरती ऍडजस्टमेंट आहे का? नो, फर्निचर वरती काहीच ऍडजस्टमेंट नाही. डिप्रिसिएशन फक्त आपल्याला कशावर घ्यायला सांगितलं? लँड अँड बिल्डिंग वर घ्यायला सांगितलं. सो नो ऍडजस्टमेंट. सो डायरेक्टली कुठं जाईल लक्षात घ्या? आउटर कॉलमला जाईल, लक्षात घ्या, बॅलन्स शीटच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट. आता डेबिट साइडचा जो डिस्काउंट असतो लक्षात घ्या, तो आपला काय असतो लक्षात घ्या? एक्सपेन्सेस असतो. किंवा डेबिट साइडला जो डिस्काउंट आलेला आहे तो आपला लॉस आहे असं म्हणायला हरकत नाही, लक्षात घ्या. म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला मी ते लिहून टाकतो. ठीक आहे. बॅड डेट्सच्या वर टू डिस्काउंट. सो किती दिलेला आहे आपण डिस्काउंट? 1,000 रुपीज डिस्काउंट दिलेला आहे. अच्छा, डिस्काउंट वरती एक ऍडजस्टमेंट आलेली आहे, पण कोणती ऍडजस्टमेंट आलेली आहे? क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. लक्षात घ्या, ही ऍडजस्टमेंट आलेली आहे, म्हणून मी ह्याला काय करीन? थोडं वरच्या साईडला लिहून एक लाईन जागा सोडेन. त्या डिस्काउंट मध्ये आपल्याला ही पण डिस्काउंट ऍड करून टाकू आपण. सो मी इथे लिहून टाकतो डिस्काउंट. सो टू किती दिलेला आहे? डिस्काउंट प्रश्नामध्ये दिलेला आहे, डिस्काउंट दिलेले 1,000 रुपीज. इनर कॉलमला ह्याला लिहून घेतो, राईट. नेक्स्ट पुढं काय म्हणलंय बघा? सेपरेट. बोला, प्रश्न विचारा काय ते. चालतंय, सेपरेट लिहिलं तरी चालतंय. डिस्काउंट ऑन डेटर्स आणि याच्यामध्ये ऍड केलं तरी चालतं, तसं काही फार जास्त फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रॉयल्टीज. सो रॉयल्टीज हा ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे, म्हणून मी इथे लिहून टाकतो ट्रेडिंग अकाउंटला टू रॉयल्टीज. सो रॉयल्टीज किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये? 700. नो ऍडजस्टमेंट. सो डायरेक्टली आउटर कॉलम लिहून टाकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेंट आणि सॅलरीज. सो रेंट आणि सॅलरीज दोन्ही आयटम कुठले आहेत? हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम आहेत, म्हणून मी इथे लिहून टाकतो टू रेंट. रेंट वरती ऍडजस्टमेंट नाहीये. टू सॅलरीज, त्याच्या खालीच लगेच लक्षात घ्या सॅलरीज. रेंट आहे 1,900, डायरेक्टली आउटर कॉलमला जाईल, नो ऍडजस्टमेंट. सॅलरीज 3,000 रुपीज. ऍडजस्टमेंट असल्यामुळे मी त्याला मध्ये लिहीन इनर कॉलम मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस आणि इन्शुरन्स. इन्शुरन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे, म्हणून मी ह्याला इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अगोदर लिहून घेतो इन्शुरन्स. किती दिलेला आहे इन्शुरन्स? टोटल
1500 इन्शुरन्स दिलेला आहे, ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला, आणि वरच्या साईडला इथं वेजेस लिहून घेतो. सो 2 वेजेस दिलेले आहेत, वेजेस वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला इनर कॉलमला लिहून घेतो. नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉविंग. ड्रॉविंग हे कॅपिटल मधून मायनस होत असतं, सो म्हणून पहिल्यांदा मला कॅपिटल लिहून घ्यावं लागेल. सो ड्रॉविंग हे कॅपिटल मधून मायनस होतं, सो कॅपिटल्स लिहून घेतो मी, कॅपिटल्स. सो रीना एक 3 लाईन जागा सोडून आरती. सो रीनाचं कॅपिटल 50,000 आणि आरतीचं कॅपिटल आहे 30,000, राईट. सो ड्रॉविंग त्यातून लेस होत असतं म्हणून मी इथं लेस करतो, लेस ड्रॉविंग. इथून पण लेस ड्रॉविंग करून टाकेन. हा, आता ड्रॉविंग रीनाचं दिलेलं आहे 2000 रुपीज, वेर ॲज आरतीचं दिलेलं आहे 1000 रुपीज. सो हे मायनस केल्यानंतर इथं येईल 48,000 आणि इथून हे मायनस केल्यानंतर 29,000. ओके, इथपर्यंत झालं सगळ्यांचं. इथपर्यंत झालंय सगळ्यांचं, बरोबर. आता नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. कॅश ॲट बँक, कॅश इन हँड हे आपले कशाचे आयटम्स आहेत लक्षात घ्या. मला वाटतं ऍसेटला ऍसेटचे आयटम आहेत. सो लिहून टाका इथं कॅश आणि कॅश इन हँड. सो 11,500 आणि 2,000. सो दोन्ही मी इथं लिहून टाकतो, 11,500 आणि 2,000. सो दोघांची टोटल किती झाली हो मग? 13,500. अच्छा, डेबिट साइडचा कोणता आयटम राहिलाय का आपल्याला याचा? बहुतेक मला वाटतंय, अच्छा सन्ड्री डेटर्स दिलेला आहे का हो प्रश्नामध्ये? दिलेलं आहे, आपण सन्ड्री डेटर्स लिहिलंच नाही. सन्ड्री डेटर्स लिहून घ्या. सो फर्निचरवर ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून याला डायरेक्टली मी इथं लिहून टाकतो सन्ड्री डेटर्स. सो 40,000 आहे म्हणून मी याला इनर कॉलम मध्ये लिहून घेतो. ही माझी पोस्टिंग झाली डेबिट साइडची. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? सगळ्यांचं हो सर. राईट. सो ही पोस्टिंग करून घेतली आपण डेबिट साइडची. त्याच्यानंतर आता क्रेडिट साइडला बघणार आहोत आपण. सेल्स आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे. क्रेडिटर्स आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स 25,700 रेकॉर्ड करून घ्या. सो इथं 3 लाईन जागा सोडून मी इथं सन्ड्री क्रेडिटर्स, एक 2-3 लाईन जागा सोडून सन्ड्री क्रेडिटर्स लिहून टाकतो. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 25,700 इनर कॉलमला, बिकॉज ऍडजस्टमेंट दिल्यामुळं. त्याच्यानंतर परचेस रिटर्न आपण ऑलरेडी मायनस केलेलं आहे. आता ही प्रश्नात दिलेली जी आरडीडी असते, म्हणजेच ट्रायल बॅलन्स मधली जी आरडीडी असते ती ओल्ड आरडीडी असते. आपल्या फॉर्मॅटमध्ये तिथं लिहून टाका मग ओल्ड आरडीडी कुठे आहे? इथं आहे. सो ओल्ड आरडीडी 800 रुपीज लिहिली आहे म्हणून मी इथं 800 रुपीज तिला आपल्याला मायनस करायचं आहे, लक्षात घ्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट. आता हा जो डिस्काउंट असतो लक्षात घ्या, हा आपला इन्कमचा आयटम आहे, बरोबर. क्रेडिट साइडचा जो डिस्काउंट असतो तो आपलं इन्कम असतं म्हणून याला मी इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहून टाकतो, कारण हे इनडायरेक्ट इन्कम आहे, लक्षात घ्या. इट्स नॉट डायरेक्ट इन्कम. सो बाय डिस्काउंट किती आहे आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे? 50 रुपीज इनर कॉलमला लिहून टाकतो. त्याच्यानंतर कमिशन हे पण आपलं इन्कम आहे. सो म्हणून इथं एक लाईन जागा सोडून बाय कमिशन लिहून टाकतो, बाय कमिशन. तुम्ही डिस्काउंट आउटर कॉलमला लिहिला असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही.
क्रेडिटर्स वरचा जो डिस्काउंट आहे तो आपण सेपरेट जरी लिहिला तरी चालतो. सो लगेच खाडाखोड करायची गरज नाही. सो कमिशन ₹250 कमिशन मिळालेलं आपल्याला विथ नो ऍडजस्टमेंट म्हणून ह्याला डायरेक्टली आउटर कॉलम. त्याच्यानंतर कॅपिटल आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, पोस्टिंग करून घेतली. सगळ्यांची पोस्टिंग बरोबर आली होती का? हो सर. चलायचं आता वन बाय वन आपण पटापट ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊ. पहिली ऍडजस्टमेंट काय म्हणली बघा. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ऍट ₹22,000. बरोबर. सो क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठं होतो? पहिला इफेक्ट कुठं जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट ऍसेट साईडला. सो देऊन टाका मग क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट. सगळ्यांनी ऍडजस्टमेंट बघून घ्या. आपल्याला 7 ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे. पेज नंबर 56 वर दिलेला आहे. सो क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? ₹22,000 क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. सो पहिला इफेक्ट जाईल बाय क्लोजिंग स्टॉक 22,000 आणि दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक ₹22,000. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हणलं बघा. राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर. ही ऍडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी करू. 2 नंबर आणि 3 नंबरची ऍडजस्टमेंट शेवटी करू. पहिल्यांदा आपण बाकीचे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घ्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700. चौथ्या नंबरची ऍडजस्टमेंट सगळ्यांनी बघायची. त्याच्यामध्ये काय म्हणलंय बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 आणि सॅलरीज 800. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल तर त्यामध्ये सिम्पली जेवढी आउटस्टँडिंगची अमाऊंट आहे ती आपल्याला काय करून टाकायची, ऍड करून टाकायची. सो मी इथं ऍड करून टाकतो. ऍड आउटस्टँडिंग. सो किती आउटस्टँडिंग? वेजेस ₹700. सो आउटर कॉलमला किती जाईल मग? $1,500. आणि अजून काय आउटस्टँडिंग आहे? सॅलरीज आउटस्टँडिंग आहे. सो इथं पण आउटस्टँडिंग सॅलरीज किती आउटस्टँडिंग आहे? ₹800 आउटस्टँडिंग आहे. सो दोन्ही पण मी ऍड करून टाकलेला आहे आणि आउटर कॉलमला इथं लिहून टाकलेली आहे त्यांची करेक्ट अमाऊंट. आता याचा दुसरा इफेक्ट कुठं कुठं होतो? दुसरा इफेक्ट तर लायबिलिटी साईडला. कशामुळे लायबिलिटी साईडला होतो? एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असणं म्हणजे काय असणं की एक्सपेन्सेस अजून पेड करायचे राहिलेले आहेत. बरोबर. एक्सपेन्सेस याच वर्षाचे आहेत म्हणून त्याला आपण ऍड केलं, पण ते अजून पेड करायचे बाकी आहेत. आपण ते पेड केलेले नाही आहेत अजून. राईट. सो पेड करायचे बाकी आहेत म्हणजे ती आपली काय झाली? लायबिलिटी झाली. लक्षात घ्या. बरोबर. सो म्हणून त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असा हेड बनवायचा लायबिलिटी साईडला आणि त्याच्या खाली काय काय आउटस्टँडिंग होतो? वेजेस आणि दुसरा आयटम आहे सॅलरीज. सो एक आहे 700 आणि एक आहे 800. सो दोन्ही मिळून आउटर कॉलमला किती जाईल मग? 1,500. बरोबर. सो ही झाली चौथ्या नंबरची ऍडजस्टमेंट. बरोबर. झाला का इथपर्यंत सगळ्यांचा? हो सर. आता नेक्स्ट जी ऍडजस्टमेंट आहे ती थोडं लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. या प्रश्नामध्ये इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट दिलेली आहे. याला थोडं गोल करून ठेवा. तुम्हाला रिव्हिजनला पण करायचं आहे याला, किंवा तुम्ही व्हिडिओ पण डबल बघू शकता. इन्शुरन्स इज अ पेड फॉर 15 months. WEF चा अर्थ होतो विथ इफेक्ट फ्रॉम. याचा अर्थ काय होत असतो? विथ इफेक्ट फ्रॉम. कधीपासून आपण इन्शुरन्स केलाय तर 1 एप्रिल 2018 पासून इन्शुरन्स स्टार्ट केलाय. बरोबर. अच्छा, आपलं वर्ष कधी स्टार्ट झालं?
हे बघा, ट्रायल बॅलन्स आपल्याला 31 मार्च 2019 चे देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ आपलं हे वर्ष जे आर्थिक वर्ष जे आहे ते कोणतं आर्थिक वर्ष आहे, कधी स्टार्ट झालं, कोण सांगेल मला? 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 ला हे वर्ष स्टार्ट झालं आणि 31 मार्च 2019 ला हे वर्ष संपलं. लक्षात घ्या, एक आर्थिक वर्ष आहे, बरोबर. आता हा जो इन्शुरन्स घेण्यात आलेला आहे, लक्षात घ्या, तो किती महिन्यासाठी घेण्यात आलेला आहे? अच्छा, आर्थिक वर्ष किती महिन्यांचं असतं? एक आर्थिक वर्ष किती महिन्यांचं असतं? 12 महिन्यांचं असतं, बरोबर. 12. एक आर्थिक वर्ष हे 12 महिन्याचं असतं. 1 एप्रिलला जर हे वर्ष स्टार्ट झाले तर 31 मार्चला संपणार आहे 2019 ला. पण यांनी काय केलंय, हा जो इन्शुरन्स आहे तो 15 महिन्यासाठी पेड केलेला. लक्षात घ्या, म्हणजे इन्शुरन्सची अमाऊंट जी आहे ती 15 महिन्यासाठी पेड केलेली आहे. पण आपण अकाउंटिंग मध्ये एक नियम बघितला होता की आपण अकाउंटिंग नेहमी किती वर्षाची करत असतो? 1 वर्षाची अकाउंटिंग करत असतो. 1 इयर. 1 इयरची अकाउंटिंग करत असतो. म्हणजे याचा अर्थ 31 मार्चला काही आपला बिझनेस बंद नाही झाला, पण आपण तिथपर्यंतचा एक स्लॉट पाडलेला आहे. लक्षात घ्या, जर का समजा मी ह्याला असं एक स्ट्रेट लाईन थ्रू एक्सप्लेन जर केलं तर कसं होईल बघा. हे बघा, 1 एप्रिलला माझं वर्ष स्टार्ट झालं 1/4/2018 ला. तर माझं आर्थिक वर्ष कधी संपणार आहे? लक्षात घ्या, 31 मार्चला संपणार आहे, बरोबर आहे का? हा पिरियड जो आहे तो किती महिन्याचा पिरियड आहे? हा 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 हा 12 महिन्याचा पिरियड आहे. म्हणजे एक आर्थिक वर्ष हे 12 महिन्याचं असतं. म्हणजे ह्या पॉइंटला माझा बिझनेस बंद झाला का 31 मार्चला? नाही, बिझनेस चालूच आहे माझा. परंतु आपण अकाउंटिंग करत असताना ते नियमानुसार अकाउंटिंग करत असतो. त्या नियमामध्ये काय की आपल्याला जे खर्च आणि जो इन्कम आहे है ना, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतील, जे खर्च आहे किंवा जो इन्कम आहे, लक्षात घ्या, तो फक्त आपल्याला या एका वर्षापुरताच टाकायचा आहे. लक्षात घ्या, कोणत्या वर्षापुरता? 1/4/2018 ते 31 मार्च 2019. या वर्षात जर समजा आपण पुढच्या वर्षाचे जर खर्च केले, पुढच्या वर्षाचे जर खर्च केले, जसं की 15 महिन्याचा इन्शुरन्स काढलेला आहे, म्हणजे हा इन्शुरन्स कधीपर्यंत काढलेला आहे? हा इन्शुरन्स काढलेला आहे आता 31 मार्चला 12 महिने पूर्ण होतात, म्हणजे नंतर एप्रिल, मे आणि जून. तर हा इन्शुरन्स 30 जून 2019 पर्यंत काढण्यात आलेला होता. आता 15 महिने, 1 तारखेला काढला 15 महिन्यासाठी, म्हणजे 30 जूनलाच 15 महिने कंप्लीट होतात. पण अकाउंटिंग मध्ये आपण हा जो पुढचा जो एक्सपेन्सेस आहे, लक्षात घ्या, हा जो इथून इथपर्यंतचा जो एक्सपेन्सेस आहे किंवा पुढचा जो म्हणजे ऍडव्हान्स मध्ये जो एक्सपेन्सेस आपण करतो तो आपण या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ह्या 1/4/2018 ते 2019 या आर्थिक वर्षामध्ये घेत नाही त्याला. मग हा एक्सपेन्सेस कुठं टाकायचा सर? तर हा एक्सपेन्सेस पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपलं की लगेचच लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी म्हणजे 1/4/2019 ला आपलं नवीन आर्थिक वर्ष सुरुवात होईल, जे की कुठपर्यंत चालेल हे आर्थिक वर्ष? मग हे आर्थिक वर्ष आपलं चालेल परत 31 मार्च 2019 पर्यंत. ठीक आहे, सॉरी 31 मार्च 2020 पर्यंत. मग हा जो एक्सपेन्सेस आहे 3 महिन्याचा जो एक्स्ट्रा पेड केलेला आहे तो या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे कोणत्या आर्थिक वर्षामध्ये येईल? 2019-2020 या आर्थिक वर्षामध्ये येईल. या आर्थिक वर्षामध्ये फक्त आपल्याला या 12 महिन्याचाच खर्च टाकायचा आहे. कळालं का सगळ्यांना हे कसं झालं ते? हो हं? सर. मग ही ऍडजस्टमेंट कशी सॉल्व्ह करायची? सिम्पली लक्षात घ्या. सो ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना आपल्याला इन्शुरन्सची अमाऊंट किती पेड केलेली आहे? आपण इन्शुरन्स पेड केलेला आहे आपण 1500 रुपये. किती महिन्यासाठी पेड केलेला आहे? 15 महिन्यासाठी पेड केलेला आहे. म्हणल्यानंतर 1500 भागिले जर मी 15 केलं तर मला एका महिन्याचा इन्शुरन्सचा खर्च निघून जाईल. मला या आर्थिक वर्षामध्ये किती महिन्यांचा खर्च टाकायचा आहे? फक्त आपण एका आर्थिक वर्षामध्ये किती महिन्यांचा खर्च टाकू शकतो?
12 महिन्याचा टाकू शकतो. पण आपण इन्शुरन्स किती महिन्याचा केला इथं? 15 महिन्याचा. म्हणजे थोडक्यात 3 महिन्याचा जो एक्सपेन्सेस असेल तो ऍडव्हान्स मध्ये केला गेलेला एक्सपेन्सेस असेल. जर 1500 ला 15 न भागलं तर एका महिन्याचा इन्शुरन्सचा खर्च होतो 100 रुपये. बरोबर. मग किती महिन्याचा ऍडव्हान्स आहे? तर 300 रुपयाचा जो, म्हणजे कसं आलं हे? 1500 भागिले 15 इज इक्वल टू 100 गुणिले 3 इज इक्वल टू 300 रुपये जे आहे ते आपला खर्च जो आहे तो आपला हा ऍडव्हान्स मध्ये केला गेलेला खर्च आहे, जो की पुढच्या आर्थिक वर्षाचा खर्च आहे, त्याला आपण या आर्थिक वर्षामध्ये घेणार नाही. म्हणून सिम्पली ह्या इन्शुरन्स मधून आपल्याला लक्षात घ्या तो मायनस करायचा आहे. सो मी इथं मायनस करतो. मग आय होप तुम्हाला सगळ्यांना हे समजलेलं असेल. सो इन्शुरन्स इथं प्रीपेड प्रीपेड म्हणा किंवा त्याला ऍडव्हान्स पण म्हणू शकता. सो किती रुपयाचा खर्च आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केलेला आहे? 300 रुपयाचा, जो की आपला या वर्षाचा खर्च नसून पुढच्या आर्थिक वर्षाचा तो खर्च आहे. सो आउटर कॉलमला इथे किती येईल? मग 1200 रुपये खर्च येईल. आता कोणताही एक्सपेन्सेस आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केला, नीट लक्षात द्या, कोणताही एक्सपेन्सेस आपण ऍडव्हान्स मध्ये जर पे केलेला असेल तर ती आपली ऍसेट असते. काय ऍसेट असते याबद्दलचे लॉजिक मी बऱ्याच वेळेस सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो आता मी ह्याला सांगत बसत नाही शेवटच्या मोमेंटला, म्हणून इथं डायरेक्टली मी इथं लिहून टाकतो प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. बरोबर. ही झाली आपली किती ऍडजस्टमेंट झाली हुई आपली? किती ऍडजस्टमेंट झाली ही आपली? 5व्या नंबरची ऍडजस्टमेंट झालेली आहे. आता 6व्या नंबरची ऍडजस्टमेंट काय म्हणलं बघा, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट द रेट 5%. सो ही तर सिंपल ऍडजस्टमेंट आहे. डिप्रिसिएशन लावायचं लँड अँड बिल्डिंगला 5% ना. सो इथे लिहून टाका मग डिप्रिसिएशन, मायनस करून टाका. डिप्रिसिएशन नेहमी मायनस होत असतं. सो डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. सो 25,000 वर 5% कसं काढणार? मी सिंपल तरीका सांगितला होता बघा तुम्हाला. 25,000 कोणत्याही संख्येवर जर 10% डिप्रिसिएशन काढायचं असेल तर त्याच्या शेवटचा आकडा आपल्याला शेवटचा आकडा आपल्याला पुसून टाकायचा, किंवा शेवटचा आकडा जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा, म्हणजे ते 10% डिप्रिसिएशन निघून जाईल. जर 10% डिप्रिसिएशन 2500 आहे तर मग 5% डिप्रिसिएशन किती होईल? मग एक्झॅक्टली ह्याच्या अर्ध, तर 25चे अर्ध किती? 1250. बरोबर का नाही? सो म्हणून इथं 1250 रुपये मी इथून मायनस करतो. बरोबर. सो हे मायनस केले, मायनस केल्यानंतर इथं किती येईल? मग 22,750 येईल का? ते 23,000 येते सर. ओके, 23,000. ठीक आहे. सो 23,750. डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर देऊन टाका टू डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. एकावरच डिप्रिसिएशन घ्यायला सांगितलेलं आहे 1250 रुपये. इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? येस, इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? हो सर. एकदा बघून घ्या सगळेजण ट्रेडिंग अकाउंट, सगळे आयटम पोस्ट झाले का बघा एकदा. दुसरी लिंक पाठवत आहे मी, दुसरी लिंक जॉईन करायची आहे तुम्हाला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघून घ्या सगळेजण. सगळी पोस्टिंग झाली का बघून घ्या सगळेजण.